हाय एव्हरीवन. आज आपण औषधी कल्पामधील पहिला कल्प आरोग्यवर्धिनी वटी बघणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण आरोग्यवर्धिनी वटीचे जे घटक द्रव्य आहेत त्याची आपण ट्रिक बघणार आहोत. नंतर मात्रा बघणार आहोत, उपयोग बघणार आहोत आणि याचा कुठे कुठे उपयोग केला जातो, नंतर पथ्यापथ्य काय आहे, सेवनकाल काय आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत राहा आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज आपण हा व्हिडिओ आरोग्यवर्धिनी वटीवर करणार आहोत. तर नावामध्येच सांगितलेलं आहे आरोग्यवर्धिनी. आरोग्यवर्धिनी म्हणजे आरोग्याचे हे वर्धन करणारी ही वटी आहे. आरोग्याचे वर्धन करणारी ही वटी आहे, म्हणजे हेल्थ चांगली करणारी ही एक वटी आहे. याचा उपयोग बऱ्याचशा आजारावर होते, ज्यामध्ये ज्वर आहे, मेनली कुष्ठ आहे, अशा बऱ्याचशा आजारावर या वटीचा आपण उपयोग करतो. तर काही ठिकाणी या वटीला इतर वटीसोबतसुद्धा दिलं जातं, काही क्वाथासोबतसुद्धा दिलं जातं. तर हे बऱ्याचशा आजारावर या वटीचा आपण उपयोग करतो. तर या वटीच्या आज आपण घटक द्रव्याची ट्रिक बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण श्लोक बघणार आहोत. तर या श्लोकाचा जो रेफरन्स आहे तो आलेला आहे रसरत्न समुच्चय यामध्ये. तर श्लोक आहे हा, या श्लोकामध्ये पूर्ण घटक द्रव्य सांगितलेली आहेत आणि त्याचे प्रमाण सांगितलेले आहे आणि कसं करायचं आहे ते सुद्धा आपल्याला इथे कळेल. तर सर्वप्रथम रसगंध, लोहाब्र शुल्व, भस्म समाशकम. फर्स्ट लाईनमध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला रस म्हणजे पारद, गंध म्हणजे गंधक, लोह म्हणजे लोहभस्म, अभ्रक म्हणजे अभ्रक भस्म आणि शुल्व म्हणजे इथे ताम्रभस्म आपल्याला इथे भस्मामध्ये घ्यायचे आहे. तर शुल्व म्हणजे ताम्रभस्म. तर आपल्याला ही 3 भस्मे आणि रस आणि गंध म्हणजे पारद आणि गंधक हे आपल्याला घ्यायचं आहे. हे आपल्याला घ्यायचं आहे समाशकम, एक एक भाग घ्यायचा आहे आपल्याला. हे जे आपल्याला रस, गंध आणि हे 3 भस्म लोह, अभ्रक आणि ताम्रभस्म हे आपल्याला एक एक भाग घ्यायचा आहे. दुसऱ्या लाईनमध्ये सांगितलेलं आहे त्रिफला द्विगुणा. त्रिफला आपल्याला 2 भाग घ्यायचे आहे, ज्यामध्ये आमलकी, हरितकी आणि विभितकी येते. तर आपल्याला 2 भाग घ्यायचा आहे. प्रोक्ता त्रिगुणुष्ट शिलाजितू, आणि यामध्ये आपल्याला शिलाजितूसुद्धा वापरायचा आहे. तर शिलाजितू हे 3 भाग असणार आहे. नंतर चतुर्गुण पूरम. चतुर्गुण पूरम. तर पूर, इथे पूर हा शब्द शुद्ध गुगुळसाठी आलेला आहे. इथे पूर हा शब्द शुद्ध गुगुळसाठी आलेला आहे. तर आपल्याला गुगुळ यामध्ये चतुर्गुण म्हणजे 4 भाग आपल्याला यूज करायचा आहे. शुद्धम, चित्रमूलम च तत्सम. त्याच पद्धतीने 4 भाग आपल्याला चित्रकमूल. इथे चित्रकमूल म्हणजे इथे एरंडमूलाचा वापर आपल्याला करायचा आहे. चित्रकमूल इथे एरंडमूलचं पर्याय नाव आलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला 4 भाग वापरायचं आहे. नंतर तिक्ता सर्व समागेया सर्व संचूर्णम यत्नतः. तिक्ता म्हणजे इथे कटुकी. तिक्ता म्हणजे इथे आपल्याला कटुकी घ्यायची आहे. तर आपल्याला कटुकीचे प्रमाण जास्त आहे. इथे कटुकी जास्तीत जास्त इथे वापरली गेलेली आहे. तर त्याचे प्रमाण असे सांगितलेले आहे की वरील जेवढे पण आपण द्रव्याचे जे प्रमाण यूज केले आहे तेवढं पूर्ण पट आपल्याला कटुकी घ्यायची आहे. म्हणजे जर आपण एक घटक 1 भाग, 2 घटक, दुसरा घटक 2 भाग, तिसरा घटक 3 भाग घेतलेला आहे, तर जेवढं पण आपण त्याची क्वांटिटी घेतलेली आहे तेवढी सर्व क्वांटिटी आपल्याला कटुकीची घ्यायची आहे. आता ही जी कटुकी आहे आपल्याला ही घ्यायची आहे. आणि नंतर सांगितलेलं आहे की निंबवृक्ष दलांभो मर्दयेद द्विना अवधी. म्हणजे आपल्याला ही जे निंबवृक्ष आहे, जे नीम प्लांट आहे, त्याचे आपल्याला
पत्र घ्यायचे आहे आणि या पत्राचा आपल्याला वापर मर्दन करण्यासाठी किंवा भावना देण्यासाठी आपल्याला याचा उपयोग करायचा आहे. तर त्यांनी अवधी सांगितलेला आहे 2 दिवस. 2 दिवस त्याचा आपल्याला इथे अवधी घ्यायचा आहे. 2 दिवस आपल्याला मर्दन करायचं आहे. तर हा श्लोक आलेला आहे रसरत्न समुच्चयामध्ये आणि या श्लोकामध्ये आपण पूर्ण घटक द्रव्य बघितलेले आहेत. एकूण 13 घटक द्रव्य आहेत. तर या 13 घटक द्रव्याच्या वापराने आपण आरोग्यवर्धिनी वटी बनवतो. तर आता आपण घटक द्रव्याची ट्रिक बघूयात. तर या ट्रिकमध्ये पूर्ण 13 द्रव्य कवर होणार आहेत. सो ही ट्रिक लक्षात घ्या आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि आवडला व्हिडिओ तर लाईक करा. तर ट्रिक आहे पीजी को लात मार के शीला और गोलू ने 3 चिकू खाया. तर ही ट्रिक आहे. या ट्रिकवरून 13 द्रव्य आपल्या लक्षात राहतील. तर इथे पी म्हणजे शुद्ध पारद आणि जी म्हणजे शुद्ध गंधक, म्हणजे PG म्हणजे पारद गंधक. लात, या लातवरून आपल्याला 3 भस्म लक्षात ठेवायचे आहे. L म्हणजे लोह, A म्हणजे अभ्रक, T म्हणजे ताम्र. हे 3 भस्मे आपल्याला, हे सर्व आपण एक भाग घेतलेला आहे. तर आपल्याला श्लोकामध्ये पण आपण बघितलं आहे की आपल्याला हे जे लात PG को लात इथपर्यंत आपल्याला एक एक भाग घ्यायचा आहे. तर आपल्याला हे सर्व आपण एक एक भाग घेणार आहोत. नंतर शीला और गोलू, इथे शीला म्हणजे शिलाजतू. आता हे जे शिला आहे हे दुसऱ्या स्लाईडमध्ये आहे शिलाजतू. तर ही शिलाजतू आपल्याला 3 भाग घ्यायची आहे आणि शुद्ध गुगुळ म्हणजेच पूर आपल्याला 4 भाग घ्यायचा आहे. तर ट्रिक काय होती आपली, ट्रिकमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. ट्रिकमध्ये काय आहे, PG को लात मार के शीला और गोलू ने 3 चिकू खाया. तर यामध्ये हे जे 3 आहे, 3 म्हणजे त्रिफला, 3 म्हणजे त्रिफला, हे 3 म्हणजे त्रिफला. तर आपण या ट्रिकमध्ये 8 द्रव्य लक्षात ठेवली. PG को लात मार के शीला और गोलू ने 3 चिकू खाया. यामध्ये 8 द्रव्य या स्लाईडवर आहेत आणि उरलेली द्रव्य मागच्या स्लाईडवर आहेत. तर आता शिला, तर शिला म्हणजे शिलाजतू आणि गो म्हणजे इथे गुगुळ, ज्याचंच पर्यायी नाव श्लोकामध्ये पूर असं आलेलं आहे. तर आपण इकडे बघूयात. तर शुद्ध गुगुळ आणि शुद्ध शिलाजतू हे आपल्याला 3 भाग 4 भाग असं घ्यायचं आहे. चित्रक मूळ चिकू, ट्रिकमध्ये सांगितलेलं आहे की चिकू खाया, चिकू खाया. तर ची म्हणजे चित्रमूळ, कू म्हणजे कटुकी, खाया म्हणजे खायासाठी काही ट्रिक नाही आहे. तर आपल्याला या ट्रिकनुसार आपण ही 12 द्रव्य लक्षात ठेवली आणि हे जे 13वा जो द्रव्य आहे हे आपण भावना देण्यासाठी यूज करतो. तर हा आपण असाही लक्षात ठेवू शकतो की आपण जे आरोग्यवर्धनी आहे याचा वापर आपण कुष्ठावर, त्वचेच्या विकारावर करतो. तर त्यामध्ये आपण निंबाचा वापर करायला पाहिजे. सो आपण याच्याहून लक्षात ठेवू शकतो की आपण याच्यामध्ये स्वरसाची भावना देण्यासाठी आपण निंब वृक्षाचा आपण दलाचा उपयोग करतो. तर आपण याची 2 दिवस मर्दनासाठी आपण याचा उपयोग करतो. तर या ट्रिकनुसार आपल्याला 12 द्रव्य आणि हा 13वा द्रव्य आपण तसाच लक्षात ठेवू शकतो. तर ट्रिक एकदा परत सांगते. PG को लात मार के शीला और गोलू ने 3 चिकू खाया. तर पी म्हणजे पारद, जी म्हणजे गंधक, लात म्हणजे अभ्रक भस्म, लोह भस्म, ताम्र भस्म, शिला म्हणजे शिलाजतू, गोलू म्हणजे गुगुळ, म्हणजे त्रिफला, हे त्रिफला, चिकू ची म्हणजे चित्रकमूल, कू म्हणजे कटुकी आणि झालं. आणि 13वा जो लक्षात ठेवायचा आहे तो आहे निंब वृक्षाचा स्वरस, जो की भावना देण्यासाठी 2 दिवस आपण त्याचा उपयोग करतो. तर ही झाली ट्रिक. आता दुसरं आहे, आता आहे याच्यामध्ये याची विधी. तर याच्या विधीमध्ये सर्वप्रथम आपण विधी एकदा वाचून घेऊया, नंतर आपण ते डायग्रामॅटिकली जाणून घेऊया. तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे
सर्वप्रथम पारद व गंधकाची कज्जली बनवून घ्यावी. तर आपण कधीही कोणतीही औषधी करताना आपण जर पारद आणि गंधक यूज करत असू तर आपण सर्वप्रथम गंधक आणि पारद असेल तर त्याची कज्जली तयार करून घेतो. तर तसंच आपण इथे सुद्धा करणार आहोत. पारद आणि गंधकाची सर्वप्रथम कज्जली करणार आहोत. नंतर आपल्याकडे जेवढे पण भस्म आहेत ते आपण एकत्र करणार आहोत आणि मर्दन करणार आहोत. आणि नंतर त्रिफला, चित्रकमूळ जे पण वनस्पती द्रव्य आहेत आपल्याकडे, ज्यामध्ये आपल्याकडे त्रिफला आहे, चित्रकमूल आहे, कुटुकी आहे, याचं आपल्याला चूर्ण करायचं आहे. आणि सूक्ष्म चूर्ण आपल्याला वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे. तर आपण हे एक वेगळं द्रव्य, वनस्पती द्रव्य घेतलं. नंतर आपण जे भस्म यूज केले ते भस्म आपण एकत्र यूज केले, म्हणजे एकत्र आपण ठेवले. नंतर आपण कज्जली तयार केली. आता आपल्याला काय करायचं आहे की एका छोट्या कढईमध्ये आपल्याला जल घ्यायचं आहे, पाणी घ्यायचं आहे आणि गुगुळ घ्यायचा आहे. आणि आपल्याला त्या पाण्यामध्ये गुगुळ आपल्याला टाकायचा आहे आणि मंद अग्नी त्याला द्यायचा आहे. नंतर जेव्हा आपला हा जो गुगुळ आहे हा पाण्यामध्ये एकजीव होईल तेव्हा त्यामध्ये आपल्याला शिलाजितू टाकायचा आहे, शिलाजीत टाकायचा आहे. नंतर हे मिश्रण एकजीव होईल तेव्हा आपल्याला वरील सर्व चूर्ण, कज्जली, भस्म हे जे वरील सर्व आपण जे वेगळे वेगळे ठेवलेले आहेत घटक ते आपल्याला त्यामध्ये ॲड करायचे आहेत. आणि आपल्याला हे मिश्रण एकत्र करायचं आहे, मिसळवायचं आहे. आता हे आपण जे मिश्रण घेतलेलं आहे या मिश्रणाला आपल्याला खलामध्ये आपल्याला त्याचं मर्दन करायचं आहे. आणि मर्दन करतेवेळी आपल्याला निंबपत्राचा उपयोग करायचा आहे. त्याचा स्वरसाचा आपल्याला भावना देण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग करायचा आहे. आपण 2 दिवस याला भावना देणार आहोत. भावना दिल्याच्या नंतर आपल्याला 200 mg 250 मिलीग्रॅमच्या आपल्याला गोळ्या बनवायच्या आहेत आणि आपल्याला ह्या गोळ्या सावलीमध्ये वाळवायच्या आहेत. आणि अशा प्रकारे आपल्याला ही आरोग्यवर्धिनी वटी तयार करायची आहे. तर आता ही जी आरोग्यवर्धिनी वटी आहे ही आपण याची जी निर्माण विधी आहे ती आपण डायग्रामॅटिकली बघू. तर यामध्ये सर्वप्रथम आपण पारद प्लस गंधक याची कज्जली केली आणि आपण भस्म जे होते ते आपण एकत्र करून घेतले आणि जे वनस्पती द्रव्य होते ते आपण चूर्ण करून एकत्र करून वस्त्रगाळ करून घेतले. आता आपण हे जे घेतलेलं आहे आपण काय करणार आहोत ते मर्दन करणार आहोत. इतर जे द्रव्य आहेत त्याच्यासोबत आपण काय करणार आहोत त्याचे मर्दन करणार आहोत. ठीक आहे, हे झालं. आपले वनस्पती द्रव्याचं आपण चूर्ण करून घेतलं. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला एका पातेल्यामध्ये आपल्याला जल आणि गुगुळ घ्यायचं आहे आणि हे आपल्याला मिक्स करायचं आहे. हे मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला शिलाजीत टाकायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला नंतर शिलाजितू टाकायचा आहे. शिलाजितू टाकल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये काय टाकायचं आहे, वरील सर्व आपल्याला द्रव्य टाकायचे आहेत. ही सर्व जे आपण चूर्ण वगैरे घेतलेले, वनस्पती चूर्ण, भस्म घेतलेलं आहे, कज्जली घेतली आहे, ते सर्व आपल्याला टाकायचं आणि आपल्याला या खलामध्ये आपल्याला याचं मर्दन करायचं आहे. आता हे आपण मर्दन करत असतावेळी आपल्याला इथे निंबूपत्राच्या भावना आपल्याला इथे द्यायची आहे आणि आपल्याला 2 दिवस आपल्याला हे मर्दन करायचं आहे. आणि मर्दन केल्यानंतर आपल्याला 250 mgच्या वट्या तयार करायच्या आहेत आणि आपल्याला सावलीमध्ये सुकवायच्या आहेत. अशा प्रकारे आपली ही विधी आहे. ही विधी परत एकदा सांगते मी. सर्वप्रथम आपल्याला कज्जली करायची आहे. कज्जली म्हणजे पारद आणि गंधक. नंतर आपल्याला जे वनस्पती द्रव्य आहेत त्याचे चूर्ण करून घ्यायचे आहेत. जे अभ्रक भस्म आहे ते आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे. अभ्रक आदी जे 3 भस्म आहेत ते आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत. नंतर आपल्याला एका पातेल्यामध्ये जल आणि गुगुळ एकत्र करून घ्यायचे आहे आणि त्याला अग्नी द्यायचा आहे. ते थोड्या वेळानंतर वितळल्यानंतर त्यामध्ये शिलाजितू टाकायचं आहे. ते झाल्यानंतर आपल्याला यामध्ये सर्व द्रव्य जे आपण घेतलेली आहेत, भस्मद्रव्य झालं, वनस्पती द्रव्य झालं आणि कज्जली झालं, हे आपल्याला एकत्र टाकायचे आहेत आणि हे मर्दन करायचं आहे. मर्दन करतेवेळी आपल्याला निंबूपत्राची भावना द्यायची आहे आणि असं आपल्याला 2 दिवस करायचं आहे मर्दन. आणि त्याच्या आपल्याला 250 mgच्या वट्या तयार करायच्या आहे. तर ही आहे निर्माण विधी. आता यामध्ये आपण केमिकल कंपोजिशन बघणार आहोत. तर केमिकल कंपोजिशनमध्ये आपण कज्जली यूज केली तर कज्जलीमध्ये पारदगंधक असतो, म्हणजे त्यामध्ये HGS असणार. लोहभस्मामध्ये आयन ऑक्साईड असतो.
नंतर अभ्रक भस्मामध्ये हा कंपाऊंड असतो, पोटॅशियम ॲल्युमिनियम सिलिकेट. आणि ताम्रभस्मामध्ये क्युप्रिक ऑक्साईड असते. त्याच पद्धतीने शिलाजितूमध्ये फल्विक ॲसिड असते, हरितकीमध्ये चेबुलिनिक ॲसिड असते, टॅनिक ॲसिड असते, विभितकीमध्ये फ्रक्टोज असते, रॅमनोज असते, आम्लकीमध्ये व्हायटमिन सी असते, फायलेमिल असते, लिनोलिक ॲसिड असते. नंतर गुगुळमध्ये गुग्लोस्टेरॉल असते, गुग्लोस्टेरॉन असते. चित्रकमूलमध्ये चित्रणोन असते, प्लम्बॅजिन असते, ड्रोसेरॉन असते. कटुकीमध्ये कुटकिऑल असते, कुटकिओस्टेरॉल असते आणि अपोसायनिन असते. तर ही झाली याचे केमिकल कंपोजिशन. नंतर आपण त्याचा उपयोग बघणार आहोत. तर उपयोगामध्ये मी पहिल्यांदा सांगितल्यानुसार आपण या आरोग्यवर्धनीचा उपयोग हा बऱ्याचशा आजारावर करतो. त्यापैकी याचा उपयोग हा कुष्ठावर, नंतर जीर्णज्वरावर हा आपण करतो. आता मेन जो त्याचा उपयोग आहे तो कुष्ठावर केला जातो, कारण की यामध्ये आपण अशी द्रव्ये यूज केलेली आहेत की जी कुष्ठहर म्हणून वापरली जातात. यामध्ये आपण त्रिफला यूज केलेला आहे, बरीचशी असं आपण त्यामध्ये द्रव्य यूज केलेली आहेत. यामध्ये आपण कटुकी यूज केलेला आहे, तिक्ता यूज केलेला आहे, तर ती त्वचेसाठी चांगली आहेत. नंतर जीर्णज्वरावर सुद्धा याचा उपयोग होतो. आता निंबाचा उपयोग केलेला आहे, तर निंब हा जीर्णज्वरासाठी हितकर आहे. नंतर आपण जी भस्म यूज केलेली आहे, तर ही जी भस्म आहेत ह्या भस्माचा उपयोग हा मेदोदोषावर आपण करतो. जे पण मेदोरोग आहे, ऑबेसिटी आहे, त्याच्यावर आपण याचा उपयोग करतो. ताम्रभस्म झालं ते लेखन कार्य करते, त्यामुळे आपण त्या मेदोरोगावर त्याचा उपयोग करतो. आणि आपल्याला माहीतच आहे की त्रिफला काय आहे, रसायन आहे, तर हे आरोग्याचं वर्धन करण्यासाठी चांगलं आहे. नंतर शिलाजितूसुद्धा त्याच पद्धतीने रसायन कार्य करते. नंतर यकृत विकारावर देखील ही वटीचा आपण उपयोग करू शकतो. आता आपण मात्रा बघणार आहोत. तर मात्रा आहे 250 ते 500 mg. आणि अनुपान, तर अनुपान आहे आद्रकस्वरस, शहद, निंबस्वरस, जल, दुग्ध. म्हणजे जे आजार आहे आजारानुसार आपल्याला अनुपान द्यावायचं आहे. सेवनकाल आहे प्रातः एवं सायंकाळ. आणि पथ्यापथ्य आहे ककराष्टक वर्ग द्रव्य अपथ्य आहे. आता ककराष्टक वर्गामध्ये कुमारी येते, असे कवरून येणारी द्रव्य 8 द्रव्य यामध्ये येतात. तर आपल्याला ही द्रव्याचं सेवन आपल्याला करायचं नाही आहे, कारण की यामध्ये पारद आहे आणि पारद असल्यामुळे आपण ककराष्टक वर्ग नाही वापरणार आहोत. सो हे झालं पथ्यापथ्य. सो हा इथे व्हिडिओ संपला आहे. तर त्यापूर्वी जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं तर मला नक्कीच आवडेल. मी परत वेगवेगळी व्हिडिओ तयार करेन आणि हेल्प करेन तुम्हाला. आणि सो लाईक करा व्हिडिओला.